जाऊया नेक्स्ट मॅच कडे. 3 ओव्हरचा सामना असणार आहे. नाणेफेक जिंकून ओमसाई बंगारपाडा टीमनं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये मोठा संघर्ष करावा लागला होता ओमसाई बंगारपाडा टीमला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला होता, परंतु आता मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर आता मात्र आमने सामने. सलामीची जोडी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम कडून विश्वजित ठाकूर मोठ्या आणि त्याच्या साथीला योगेश पाटील बाबू फ्रॉम विंधणे अशी सलामीची जोडी. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय आदित्य पाटील, ज्यानं मगाशी शेवटचं षटक टाकलं होतं. आदित्य पाटील जीवदानी स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आहे, बामणडोंगरीचा. उंच पुरा तेज तर्रार. पहिला बॉल मोठ्यासाठी कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र दिशा सोडून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येतोय. अमांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाईल ते 1 या धाव्यानं. हार्ड लक गिकू. कालापूर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल नक्कीच आपले आम्ही आभारी आहोत. ओ बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र मिड विकेटला टोलवलाय आणि मोठ्याचा झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिला धक्का, खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर अप्रतिम कॅच त्या ठिकाणी सूरज पाटील कडून पाहायला मिळाली. हा झेल होता आणि कमाल कॅच. पहिला मोठा झटका मोठ्याच्या स्वरूपामध्ये आदित्य पाटीलला सफलता मिळाली. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना समर्थ कडू फ्रॉम वेशवी, मागच्या सामन्याचा हिरो. मात्र तो मॅच राहिला होता. आपल्या गोलंदाजीमधून निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला होता. परंतु इकडे विश्वजित ठाकूर बाद झालाय. थोडंसं टेन्शन आता मात्र, कारण खातं उघडलेलं नाहीये त्यानं आणि अशा सिच्युएशनला मोठी विकेट. आदित्य पाटीलला गोल्डन विकेट प्राप्त झाले. ओमसाई बंगारपाडा आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. त्या ठिकाणी पहा पाणी बरंच साचलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना एकच धाव येते तरी सुद्धा. दुसरी धाव स्कोर कार्डवर. फुल टॉस आहे यावेळेस मात्र. कव्हर स्ट्राइक स्ट्राइकरला लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं पोहोचलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलंय सध्याच्या घडीला आदित्य पाटील यानं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. एक व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव आली होती. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला तो करतोय. इकडे बीट केला इकडे समर्थ कडूला. हा चेंडू मात्र निर्धाव काढलाय तो आदित्य पाटीलला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 धावा धाव फलकावर. 3 वर 1 भन्नाट स्पेल आतापर्यंत राहिलाय आदित्यचा. पुन्हा एकदा स्क्वारला कडे हा चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा घसरलाय, परंतु घसरलाय तरी सुद्धा हा थ्रो येतोय. परंतु समर्थ थांबला होता. परास थांबला होता. समर्थ तरीच गेला तयार नव्हता. परंतु 2 रन शेवटच्या क्षणाला मात्र. परंतु थ्रो जर चांगला आला असता तर कदाचित इकडे मात्र बाद होऊ शकला असता. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 5 धावा धाव फलकावर. ओमसाई बंगारपाडा, सतीश शेठ कटेकर, समीर शेठ कटेकर त्यांचा संघ पाहायला मिळतोय. नेहमीच तालुकानी आहे स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी हा संघ करत असतो. दोनही संघ विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ बलाढ्य संघ ओळखला जातो. ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. मनीष आहे त्या ठिकाणी.
नांदगावचे 3 खेळाडू दिसतात तुमचे भंगारवाडा टीमकडे. मयूर फडके आहे, मनीष फडके, मनीष कुटले, 3 नांदगावचे खेळाडू आहेत. बामणडोंगरीचे आपण पाहिले तर दोन खेळाडू आय थिंक आहेत. आदित्य पाटील आणि संदेश गोंधळी दिसतोय. भिंगारीचे यष्टांच्या पाठीमागे कुणाल नाईक, रघुनाथ परदेशी आणि भिंगारीचे सुद्धा 3 खेळाडू आहेत. साहिल मिसाळ आहे, वाघिवलवाडाचा एक खेळाडू सूरज पाटील. चला आदर्श स्पोर्ट्स पनवेल आणि माऊली पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस या. बिग फाईट या लढतीची मोठी चर्चा आहे ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. षटक चांगलं टाकलं, ज्या आदित्यनं खरं तर मागच्या मॅच मध्ये थोडासा फेस आणला होता ओमसाई बंगारपाडा संघाच्या सगळ्या समर्थकांच्या चेहऱ्यावर. रघु काका यांचा पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समर्थकडूच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. गरज होती या ठिकाणी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला एखाद्या मोठ्या फटक्याची, आणि याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये जरूर होता. आणि तो फटका षटकार. चला आमच्या स्पर्धेचे सह आयोजक पप्या भाई, आपण कुठे असाल तर आपण या. चावळे संघाचा सुपरस्टार खेळाडू प्रसाद घरत नाहीये, परंतु त्याच्याकडून शुभेच्छा मात्र आल्यात ओमसाई बंगारपाडा टीमला. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. त्यामुळे अनेक बऱ्याचशा नवीन खेळाडूंना खरं तर संधी मिळाली या संघामध्ये. कारण ओमसाई बंगारपाडा संघ म्हटला का प्रसाद घर, सिद्धेश वास्कर, तोडफोड बॅटिंग नेहमीच आम्हाला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. बघूया, रघुनाथ परदेशी लेजंड क्रिकेटर आहेत. थोडीशी इंजरी सुद्धा आहे त्यांना पायाला, परंतु तरी सुद्धा खरं तर पावसाळी क्रिकेट खेळतात. समोर समर्थकडू याचा हा चेंडू कम्प्लिटली मिस झालाय. शॉट ऑफ लाईन होता इकडे. निर्धाव चेंडूची सांगता षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक रघु काका यांचं. फिरकीचा जादूगार गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय रघुनाथ परदेशी यांना. यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. तडाके बंद फटका. इट्स अ लॉंगेस्ट 6 फ्रॉम समर्थ कडू. ह्यूज वन. पहा, स्पिन होण्याच्या अगोदरच उचलला बॉल आणि अक्षरशः फिरकावून दिलाय. बऱ्याच दूरवरून हा चेंडू आढावा लागणार आहे. 2 षटकार पहिल्या 3 बॉलवर, त्यामुळे कुठेतरी आदित्य पाटीलनं फक्त 6 धावांचं षटक टाकलं होतं. आणि इकडे आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. आणि हे षटक थोडंसं मी म्हणेन आता मात्र टेन्शन वाढवणारं ठरतंय ओमसाई बंगारपाडा टीमच्या दृष्टिकोनातून. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह जेल सुटलाय. 2 षटकार खाल्ले होते आणि अशा सिच्युएशनला मात्र समर्थ कडूचा झेल. आणि थ्रो सुद्धा आपण पाहिलं ना, तर थ्रो सुद्धा अगदी रिलॅक्स मध्ये आला होता. मनीष आहे त्या ठिकाणी, नांदगावचा खेळाडू आहे. नॉट एक्सपेक्टेड. 2 षटकार मारले होते समर्थना, त्याला जीवनदान मात्र दिलं जात आहे. 19 धावा धावफलकावर. 19 ऑन बोर्ड. योगेश पाटील, बाबू फ्रॉम विंदडे ऑन स्ट्राइक नाव. पुढे आलाय. फॉलो थ्रू मध्ये चान्स जरूर होती काकांकडे. इकडे मात्र 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 20 वर. 20 ऑन बोर्ड नाव. हलक्या हलक्या पावसाच्या सरी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहेत. स्वतः रघु परदेशी धावलेत. वाडे कॅच. अप्रतिम जेल टिपला. अखेर समर्थ कडूला मात्र बाद व्हावंच लागलंय. त्याच्याच गोलंदाजीवर स्वतःच आपण कॅच घेतलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतील. त्या 20 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये.
पाऊस जोरदार आलाय, त्यामुळे इकडे एखाद्या गोलंदाजाला ॲडव्हान्टेज होऊ शकतो या पावसाचा फायदा, परंतु गोलंदाजाची योग्य निवड सुद्धा करणं त्यासाठी गरजेचं असेल. बरेचसे गोलंदाजीमधले ऑप्शन्स आहेत. आपण पाहतोय बऱ्याच वेळेला सूरज पाटील टाकत असतो, कुणाल नाईक गोलंदाजी करतो, नांदगावचे सुद्धा गोलंदाज आहेत, 2 गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी नेहमीच करतात. मयूर, मनीष, ऑप्शन्स बरेचसे आहेत. 20 धावा झाल्या, 20 रन्स, 2 षटकार जरूर खाले, परंतु तदनंतर आणि बघाशी थोडंसं आम्ही सरप्राईज झालो होतो, कारण मोठ्या आतमध्ये होता आणि प्रयास बाहेर होता. कारण तो एक लकी चाम आपण म्हणतो ना, नेहमीच मोठ्याच्या साथीला सातत्यानं प्रयास पाटील ही एक जोडी आहे, फेवरेट जोडी आहे टेनिस क्रिकेटमधील. कदाचित ज्या मॅचमध्ये सुद्धा संधी मिळू शकेल त्याला. इकडे टॉप एज लागले, बॉल पाठीमागे चाललाय, रन 1 मिळेल. पाऊस थोडासा सुरू झालाय, त्यामुळे थोडस कठीण जातं पावसामध्ये. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. इकडे 32-35 एक आयडियल टोटल ठरू शकेल या मॅच मध्ये, कारण जो गोलंदाजीचे ऑप्शन आपण पाहिले तर पहिल्या मॅच मध्ये पाऊस तर गेलाय, ती विनोद स्पोर्ट्स गावठण टीम साठी एक चांगली गोष्ट ठरू शकेल. थोडंसं पाण्यामध्ये खेळणं सुद्धा कठीण जातं फलंदाजांना, कारण सातत्यानं डोळ्यावर पाणी येत असतं. शेवटपर्यंत तुम्हाला रबर बॉल म्हटला की टाइम करावं लागतं, नजर ठेवावी लागते, आणि बऱ्याच वेळेला जर खेळपट्टीवर पाणी थोडं जरी साचलं ना आणि त्याच्यामध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल स्पीड होतो, वेगाने येतो, बाउन्सर पाहायला मिळतात. सूरज पाटील केडीएस स्पोर्ट्स वाघिवलीवाडा टीमचा, परंतु ओमसाई बंगारवाडा टीमचा एक आधारस्तंभ खेळाडू ओळखला जातो सूरजला. हो, यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हुक करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. निर्धाव चेंडूची सांगता बंटी आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल सूरज पाटील. 4 चेंडू आहेत इकडे. 30+ ही धावसंख्या आयडल टोटल ठरू शकेल या मॅच मध्ये. ओ शॉट ऑफ लेंथ पूल केलाय, परंतु स्ट्रेट टू द आदित्य पाटील. विकेटचं पतन होईल, सफलता सूरजला. आणखीन एक हादरा बसला विनोद स्पोर्ट्स गावठण टीमला, धावसंख्या 21 असताना. चला नेक्स्ट मॅच JB ग्रुप बनारस, म्हणजेच आदर्श बनवेल, आणि त्यांची लढाई मात्र असणार आहे ती माऊली 11 पनवेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. JB ग्रुप बनारस. ओ यावेळेस मात्र फटका पाहूया. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं. मनीषनं अडवण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल सीमा पार. छातापन करता हा येतोय चौकार, आणि छोट्याच्या बॅट मधून अभिजित ठाकूरच्या बॅट मधून या महत्वपूर्ण धावा सध्याच्या घडीला विनोद स्पोर्ट्स गावठण टीम साठी. नुकताच आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये सुद्धा स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता, आणि जेव्हा मात्र एअरपोर्टवर जेव्हा आला अभिजित, त्याचे सगळे सहकारी होते, तेव्हा इंडियन टीम सुद्धा त्यावेळेस आली होती, आणि ते त्याचं भाग्य होतं. सगळ्या इंडियन टीमला विथ सपोर्ट स्टाफ खरं तर त्यांच्याबरोबर सेल्फी, त्यांच्याबरोबर फोटोज काढण्याचं मी तर म्हणेन हे भाग्य लागतं. संपूर्ण खरं तर स्टाफ बरोबर, संपूर्ण प्लेयर्स बरोबर, आणि वर्ल्ड कप विजेता होऊन आल्यानंतरचा खरं तर त्यांच्याबरोबर त्यांना पाहणं एक मोठं नशीब आणि एक भाग्याची गोष्ट अभिजित ठाकूरसाठी सुद्धा. जाऊया मॅच कडे. सूरजचा हा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडला तर थोडासा टॉस झाला होता. उसळी घेणारा चेंडू विकेट किपर कोणाच्या हातामध्ये पोहोचलाय. धावसंख्या आहे ती 25. एक मोठा फटका इथे गरजेचा आहे विनोद स्पोर्ट्सला. हो, आणखीन एक शॉट ऑफ लाईन होता इकडे. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 वर थांबवलंय.
26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ओमसाई बंगारपाडा टीमला. सुपर बॉलिंग, तीनही गोलंदाजांनी फार चांगली बॉलिंग केली आणि धावसंख्येला मात्र सीमित ठेवलंय. परंतु याच विनोद स्पोर्ट्स गावठाणनं मागच्या मॅच मध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 25 दिल्या होत्या. त्यामुळे इकडे 3 ओव्हर्समध्ये कदाचित 26 डिफेंड झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. ती ताकद त्यांच्याकडे आहे. कारण मोठ्या विश्वजित ठाकूर सारखा एक स्पेलला सामोरं जावं लागणार आहे. समर्थ कडून मेडन ओव्हर केलं होतं मागच्या मॅच मध्ये आणि त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. अभिजित ठाकूरचं षटक सुद्धा फार महत्वाचं ठरू शकेल. त्यामुळे कदाचित याही मॅचचा रिझल्ट तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळू शकतो. परंतु पाहूया 26 धावा. जेपी ग्रुप बनारस आदर्श पनवेल टीम आपण टॉस करूया, अन्यथा सामना तुमचा 3 ओव्हरचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. नो एक्सक्यूज, काही ऐकलं जाणार नाहीये. आयोजक स्ट्रिक्ट आहेत तेजस मात्रे. माऊली पनवेल टीम जेपी ग्रुप बनारस टीमचा कॅप्टन मयूर वाघमारे आणि श्री समर्थ माऊली पनवेल महेश उरणकर जो लेजंड क्रिकेटर. चला टॉस झालेला आहे. थोड्या वेळ जाऊया मॅचच्या दिशेला. विश्वजीत रफ्तार के सौदागर पहिलाच बॉल यावेळेस मात्र बीट केलाय. सूरज पाटील आणि साहिल मिसाळ फ्रॉम भिंगारी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंडर 22 गटामधून भिंगारी संघानं फार चांगला परफॉर्मन्स केला होता. या स्पर्धेमध्ये सुपर 8 पर्यंत दाखल झाला होता. एज लागले, ओ स्लीप तैनात केली गेली होती त्यासाठीच. आणि इकडे मात्र सूरज पाटील सापडला जणू होता. बाल बचावलाय. पहिली धाव ओमसाई बंगारपाडा टीम साठी. पहा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होतं. स्लीपला थोडासा मी म्हणेन लेझीनेस आपण म्हणूया किंवा थोडासा रिलॅक्स मोड मध्ये होता किंवा माझ्याकडे हे बॉल येणारच नाही एक कुठेतरी ती भावना असते मनामध्ये. असं घडलं की काय, कारण स्लीपचा फिल्डर म्हटलं की अगदी चुस्त राहायला लागतं. समर्थ होता त्या ठिकाणी. परंतु पहा बॉलिंग पहा. त्यामुळे अगोदरच म्हटलं या धावा काढण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष ओमसाई बंगारपाडा टीमला मात्र करावा लागणार आहे. आणि हे दिसते पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव आणि ती सुद्धा जर झेल होऊ शकला असता तर सूरज पाटीलची विकेट गेली असते आणि धावही नसते.
साहिलसाठी हा तिखा बाउन्सर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट निर्धाव चेंडू 4 बॉल नंतर फक्त एकच धाव त्यामुळं सोपं नाहीये कारण बॉलिंग खरं तर विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचा एक आत्मा आहे आणि या बॉलिंगवर पहिला सामना जिंकला या संघानं साहिल मिसाळची खऱ्या अर्थानं मित्र म्हणेनी कसोटी आहे यंगस्टर आहे समोर मोठ्या ओ फटका चांगलाय वाडे शॉट 100% द्यावे लागतील मोठ्याला मारलाय मोठा फटका षटकार साहिल मिसाळच्या बॅट मधून विश्वजित ठाकूर सारखा बलाढ्य गोलंदाज समोर आहे आणि त्याच्या समोर न डगमगता न घाबरता ऑन द राईज बी शेप मध्ये हा षटकार बसलाय टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल परंतु या षटकाराची चर्चा मात्र नक्कीच रंगेल षटक मात्र चांगलं होतं विश्वजित ठाकूरचं परंतु तो फटक्याला मात्र नक्कीच मार्क्स द्यावे लागतील परंतु हा षटकार जो आहे हा साहिल मिसाळसाठी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवणारा असणार आहे कारण तो षटकार विश्वजित ठाकूरला मारलाय आणि तोही क्लीन हिट समोर ड्राईव्ह करत असताना अगदी व्ही शेप मध्ये मात्र तो फटका पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावर एक षटकार एक स्लीपला एक रन बाकी 4 चेंडू निर्धाव असं पृथक्करण पहिल्या षटकाचं राहिले परंतु दुसरं षटक समर्थकडून पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकले आणि अशाच कामगिरीची अपेक्षा मात्र असणार आहे पाहूया समोर सूरज पाटील आहे 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता 19 रिक्वायर्ड नाव स्क्वायर ऑफ द विकेट हा फटका पाहूया सूरज धावतोय पहिली धाव वेगानं दुसऱ्यासाठी प्रयत्न मात्र करण्यात आलाय परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 चौकार प्राप्त झाला या ठिकाणी मोठ्या थोडासा नाराज दिसतोय 4 धाब्याने टीमची टोटल पुढे सरकेला 11 वर 11 ऑन बोर्ड हा चेंडू पहा समरचा प्रॉपर टायमिंग बडावं तसं झालं नव्हतं पाहूया स्क्वेअर लेगला इकडे टप्पा पडला तर थोडा स्लो झाला होता परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण समर्थ पुन्हा एकदा थोडासा वेट केला त्यानंतर मात्र पुलचा फटका मिड विकेटला चाललाय त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा या चुका प्रामुख्याने टाळाव्या लागतील दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि या 2 धावा कंप्लीट एक धाव फार महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये सोपं नसेल समर्थ पुन्हा एकदा व्हाट अ शॉट लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्रॅकिंग लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह सूरज पाटीलच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका मार्वलस स्ट्रोक षटकार कमाल ऍडजस्ट करून काय इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला फुल लेंथ होता खोदून काढलाय कव्हरच्या वरतून कमाल फटके सूरज पाटील आणखीन पाहूया परंतु इकडे बॉल जास्त उंच गेलाय संधी आहे छोट्यानं टिपलाय झेल सूरज बाद महत्वपूर्ण सफलता ओमसाई भांगरपाडा टीमला पहिला हादरा सूरज पाटील मैदानाच्या बाहेर 19 या धावसंख्येवर पहिला गडी गारद अजूनही 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी
कमबॅक समर्थ कडूच मोठी विकेट मिळाली. सूरज पाटील चांगला झेल खरं तर अभिजित ठाकूरना त्या ठिकाणी टिपलाय. यावेळेस मात्र संदेश गोंधळीच्या बॅट मधून कमाल फटका. 6 षटकार आल्या आल्या पहिल्याच बॉलवर समर्थ कडूवर हल्ला बोल आणि हे षटक मात्र संपूर्णपणे ओमसाई बंगारपाडा संघाला विजयाकडे नेणारं ठरलंय. परंतु फक्त एका धाब्याची गरज. फुल टॉस तोही भिरकावलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या दिशेने चेंडू जाईल. सामना फिनिश संपवलाय संदेश गोंधळीनं. जिंकलाय ओमसाई बंगारपाडा. सलग दुसरा विजय या ठिकाणी प्राप्त करत असताना अभिनंदन टीम ओमसाई बंगारपाडा. हार्ड लक विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला जेपी ग्रुप बनारस वाले जेपी ग्रुप बनारस. सौरभ ठोकळला आपण पाहू शकता. आल्टो एक दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी नाईक वेट लॉस दिसतोय सध्या. कमाल खरं तर ट्रान्सफॉर्मेशन आहे ऋषीचं. दिग्गज खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण स्क्वॉड मध्ये. जेपी ग्रुप बनारस अर्थातच आदर्श पनवेल मोठी टीम आहे. आणि समोर श्री समर्थ बावलेले व नाना पवार यांचे या ठिकाणी आगमन. द लेजंड क्रिकेटर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. ज्या मॅच कडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले. आकाश तारेकरी